मिरची आणली ही सुकायला टाकायची ऊन द्यायची। आजच्या व्हिडिओमधील माझं डेली रुटीन म्हणजे घरापासून किचनपासून ते परसबागेपर्यंत नक्की। आजचा व्हिडिओ हा खूपच वेगळा होता माझ्यासाठी, कारण की आज माझ्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रकच वेगळं होतं। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर आज म्हणजे खूपच घरातली साफसफाई वगैरे बाकी होती। कधीतरी बाकीचा स्वयंपाक सोडता सोडता किंवा करता करता बाकीचं कधीतरी काम करावंच लागते, कारण की खूप धूळ वगैरे। आता पावसाळा तर अजून आलेलाच नाही आमच्या इकडच्या भागामध्ये, थोडीशी रिमझिम पाऊस असा सुरू होता, परंतु धूळ ही खूपच धूळ होती। आज खरं तर ना पाऊस येण्याचं चिन्ह होतं, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या परसबागेमध्ये थोड्याशा सऱ्या घ्यायच्या होत्या करूमध्ये, म्हणजे वांगे वगैरे लावण्यासाठी। तर त्यासाठी मी सगळंच लवकरच आवरून माझ्या कामाला लागले होते, परंतु मी बाहेर गेले आणि पाऊस सुरू झाला, म्हणून म्हटलं घरातली तरी साफसफाई करून घ्यावी। आमच्या परसबागेमध्ये ना मोठाले झाडे जास्त लावल्यामुळे आता काय झाले, जास्त असं भाजीपाला तर काही जास्त येत नाही बरं का, कारण की खाली झाडांच्या मुळेने वगैरे माती आता सगळी हे झाली, निर्जीव झाल्यासारखी झाली। त्याच्यामुळे ना आमच्या परसबागेमध्ये आम्हाला थोडंसं अद्रक वगैरे लावायचं होतं, त्याच्यामुळे सऱ्या वगैरे काढल्या होत्या, काही राहिल्या होत्या काही। मी ना मैत्रिणींना आमच्या मशीनवर शिवलेलं गोधड्याचं मी 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केला होता। खूप छान असा भरभरून प्रतिसाद दिला आहे ना त्याला। मी 2-3 व्हिडिओ असेच अपलोड केलेले होते मशीन कामाचे। मी मशीन काम बऱ्यापैकी करत असते। आज आहे ना आमच्या भागामध्ये खरं तर लाईटच नव्हती, कारण की आता मला इडली सांबरचं भिजायला टाकलेलं होतं आणि उद्याच्या आमचा मेसचा मेनू इडलीचा होता, परंतु तांदूळ आणि डाळ मी सकाळीच भिजायला टाकलेलं होतं। लाईट काही येईना आणि संपूर्ण वातावरण हे असं झाकाळून गेलेलं होतं। मला प्रश्न पडलेला होता की आता आज उद्या इडलीचं हे करू का परवा करू, म्हणून लाईटची वाट पाहत पाहत अचानक लाईट आलेली दिसली। आठवड्यातून आमच्या मेसला इडली सांबरचा एक मेनू असतो। मुले आवडीने खातातही आणि काहीतरी पॅटर्न वेगळा म्हणून आम्ही आमच्या मेसला इडली सांबरचाच मेनू केलेला आहे आठवड्यातून एक वेळा। आज आहे ना भांडे फरशी किंवा इडलीचं बारीक करणं असे कामं खोळंबलेली होती ना। लाईटीचं महत्त्व खरंच काही काही वेळा चांगलंच कळतं बरं का। आमच्या मावशीने मोठी मोठी भांडी खाली टाकलेली होती आणि छोटाले भांडे वरती, तर मिक्सरचे भांडे कसे सापडना झाले आणि लाईट जाण्याचं अजूनही डबल चिन्ह दिसत होतं, तर डोक्याला ताणच झालेलं होतं आज जरासा। त्याच्यामुळे मिक्सरवर पटकन इडली सांबरचं बारीक करून घ्यायचं काम चालूच होतं। इडली सांबरचं पटकन लवकर बारीक केलं ना तर खरोखर इडलीचं चांगलं छान भिजतं पण, आणि असं झाकाळून आलेल्या वातावरणामध्ये जर नाहीच इडलीचं भिजलं तर इडली चांगली होत नाही, फुगतही नाही, त्याला स्पॉन्जीपणा येतच नाही। त्याच्यामुळे पटकन लवकर म्हणजे 12-12:30च्या अगोदर पटकन बारीक करण्याचा बेत होता, परंतु लाईटीने धोका दिलेला होता जरासा। आता ऊन पडलं की आलं आभाळ। पडून लगेच हा ना झिम 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 झिम। आमचे पाहुणे आहेत ना तिकडे बैल बाजाराकडे। प्रशांत काय रे? मैत्रिणींनो, जोपर्यंत पावसाळा किंवा हिवाळा आहे तोपर्यंत खरंच इडली खाण्याचं तर खूप मन होतं बरं का, परंतु इडलीच फुगत नाही। तर त्यासाठी मी खूप म्हणजे खूप छान अशी ट्रिक्स सांगते, त्याने इडली एवढी स्पॉन्जिटी होती ना, खूप छान अशी फुगते आणि मस्त त्याला जाळीही पडते, जाळीदार इडली होते। तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची ट्रिक्स अशी वापरायची की आपण जेव्हा इडलीचं पीठ बारीक करत असतो मिक्सरला, तर त्यावेळेस आहे ना असं खूप जरा थोडंसं जास्त कडक पाणी करून घ्यायचं आणि ते कडक पाणी आपण जेव्हा सारणामध्ये ओततो किंवा बारीक करताना थोडं थोडं पाणी बॅटर करण्यासाठी टाकतो, तर त्या बॅटरला पाणी आहे ना थोडंसं गरमच टाकायचं, जास्त कडकडीत गरम जेवढं कडक टाकता येईल तेवढं कडक टाकून घ्यायचं। त्या गरमपणाने ना त्या पिठामध्ये हीट तयार होते आणि इतकं सुंदर पीठ तयार होतं ना इडलीचं, दुसऱ्या दिवशी एवढी सुंदर जाळीदार इडली तयार होते ना। तुम्ही ही ट्रिक्स नक्की करून पहा आणि केल्याच्या नंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की इडली तुम्ही केलेली फुगली की नाही फुगली। तर ही ना पावसाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी खूप म्हणजे खूप छान ट्रिक्स आहे, कारण की इडलीचं पीठ फुगण्यासाठी ही हीट असावी लागते तयार।
मी उद्याच्या भागामध्ये मी हीच ट्रिक्स वापरली, कारण की आमच्या भागामध्ये ना खूप म्हणजे खूप आभाळाचं वातावरण तयार झाले. पाऊस नाही आहे, परंतु आभाळाचं वातावरण असल्यामुळे गेले 3 ते 4 दिवस झाले आमच्या भागामध्ये पाऊसही नाही आणि ऊनही नाही असं वातावरण तयार झाले. तर त्यासाठी मी इडलीचं आत्ता पीठ भिजायला टाकताना मी ही तीच ट्रिक्स केलेली आहे. तर उद्या नक्की म्हणजे नक्की मी व्हिडिओ अपलोड करेल इडलीचा, की कोणत्या पद्धतीने इडली खूप छान अशी फुगलेली आहे किंवा नाही, हे तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहताल. तर त्यासाठी तुम्हाला उद्याचाही व्हिडिओ पाहावा लागेल. तर तुम्ही आजच्या व्हिडिओची जी ट्रिक्स आहे ती तुम्ही नक्की करा आणि मी जी ट्रिक्स वापरली त्याच्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा इडली फुगते का नाही. काय होतं सांगू का, आपण घरी इडली करताना 1 ते 2 भांड्यांमध्ये होऊन जातं पटकन बारीक करून, पण आमचे जो मेसचे 26 ते 27 डबे डेलीचेच असतात. त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप सगळ्यांना 3-3, 4-4 इडल्या करता भरपूर अशा इडल्या कराव्या लागतात. त्याच्यामुळे हे पीठ बारीक करायलाच आम्हाला अर्धा ते पाऊण तास सहजासहजीच लागून जातं. तर त्याच्यामुळे ना मी लाईटीची खूपच वाट पाहिली होती, पण लाईट आल्याच्यानंतर खरंच जीवात आला आज जरा, कारण की खूप म्हणजे सगळेच कामं अडखळलेली होते आज. आणि आता आहे ना तुमच्याशी गप्पा मारत मारत माझं इडलीचं पीठही बारीक झालेलं होतं आणि आता वाजलेले होते दुपारचे 4:30 पावणे 5 वाजलेले होते. आज जरा मेसचे डबे जरा कमी होते, कारण की आज शनिवार रविवार असल्यामुळे मुलांना सुट्टीला गेलेले होते मुलं. त्यासाठी मी किराणा आणण्यासाठी दुकानामध्ये गेली. गावातून बरंचसंच किराणा घेऊन यायचं होतं. आमचा किराणा हा एकच वेळेस असतो महिन्यातून, तर त्याच्यामुळे भरपूर असा किराणा वेळही गेला आणि किराणा घेऊन आल्याच्या नंतर घरी आता ना मैत्रिणींनो काम तर आवरलेलं आहे, स्वयंपाक वगैरे आवरलाय, मी पोळ्या वगैरे केल्यात. नेम आहे का आता माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत मैत्रिणींनो, भाजी झाली आणि आता माझ्या परसबागेमध्ये थोडंसं काम शिल्लक आहे. मी तर कुकर लावलेला आहे आणि बाकीचं तर भरपूर, त्याला भरपूर असे काही कामं असतात दिवसभर. मला 2 किलो मिरची आणली, किराणा भरपूर आणलेला आहे मैत्रिणींनो, मेसचा असल्यामुळे भरपूरच किराणा आणावा लागतोय. हा किराणा मला बाकीचे हे करायचे आवरायचे, भाजीपाला पण मी आणला जाऊन. आणि आता मला बागेत परसबागेमध्ये थोडंसं काम आहे, तर चला आता मी परसबागेमध्ये थोडंसं काम दाखवते. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ना आमच्या परसबागेमध्ये आम्ही दुपारी काही सऱ्या काढून घेतलेल्या होत्या आणि मी सऱ्या काढत असतानाच पाऊस आलेला होता. त्याच्यातल्या उगं थोड्याशा राहिलेल्या होत्या 2 ते 3 सऱ्या. त्याच्यामुळे पहिल्या वांग्याचे झाडं आलेले होते, तर ते वांग्याचे झाडे आम्ही उपटून न टाकता त्याला चांगले फुलांनी बहर धरलेला होता. तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं, वांग्याचे झाडं न कट करता बाजूने संपूर्ण अशा सऱ्या काढून घेतल्या. थोडासा भाजीपाला वगैरे लावल्याच्या नंतर खूप छान येतो आणि आजकाल भेसळशिवाय तर काही भाजीपाला वगैरे काही भेटतच नाही. त्याच्यामुळे घरचा थोडाफार भाजीपाला असेलच, तर ऑर्गॅनिक खायला खूपच चांगली चवही असते आणि मजाही असते. तर त्याच्यामुळे आम्ही दारातच थोडासा आमच्या घरी खाण्यापुरता भाजीपाला वगैरे लावलेला असतो. असंही मला जास्त टाईम नसल्यामुळे परसबागेमध्ये कोणते झाडं वगैरे कुठे इकडं तिकडं जास्त मला त्याला वेळ देणं नाही होत. परंतु वेळात वेळ काढून मी एखाद्या वेळेस आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून 1-2 वेळा मोठ्या झाडांची छाटणी, कटिंग वगैरे, झाडांची, फुलांची, काही थोडंफार असं गवत वगैरे उगवलेलं असलं तर मी बाकीचे कामं हे नक्कीच करते. किती छान आलाय पालक, पेरू पण खूप छान अशा नवट्या फुटल्यात झाडांना. आई खाली एक पेरू पडलाय. अरे वा, हे पहा पेरू आपला. आम्ही ना प्रत्येक झाडांच्या आळ्यांमध्ये थोडी थोडी कस टाकली होती. उन्हाळ्यामध्ये खूपच यावर्षी उन्हाळा होता, त्याच्यामुळे आम्ही काय केलं होतं, थोडी थोडी मोठ्या झाडांच्या मुळांवर थोडीशी कस टाकून घेतली होती, जेणेकरून पाणी चांगलं हे होऊन टिकून राहील त्याच्यामुळे. परंतु त्याच्यामध्ये असं वाळलेले पानं वगैरे, वाळलेल्या गवताच्या काड्या, खूप वेगळ्या प्रकारचं केर कचरा येऊन पडलेलं होतं. तर ते झाडांची साफसफाईच करणं होईना, तर मी होईल एवढं शक्य थोडंसं करून घ्यावं म्हटलं. स्वयंपाकही लवकर आवरलेला होता. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा. तुमचा भरभरून प्रतिसाद हाच आमच्यासाठी खूप छान अशी एक पोहोच आहे. तर हा होता माझा आजचा डेली रुटीनचा दिवस, की रोजचं काहीतरी वेगळं असं काहीतरी. आज वेगळाच दिवस होता. तर आजचा व्हिडिओ हा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. किती उंच गेलाय नाही आंबा?